नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। शहरातील अनधिकृत बेकायदेशीर बांधकामांचा कर्दनकाळ। दीप चव्हाण, घुले, ॲडव्होकेट पुप्पल यांचा दीनदयाळ तर्फे सत्कार। शहराचे वाटोळे करणाऱ्या लोकप्रतिनिधीला धडा शिकवणार लोढा। शहरातील अधिकृत बेकायदेशीर बांधकामांचा कर्दनकाळ ठरलेले दीप चव्हाण, संजय चव्हाण यांचा सत्कार दीनदयाळ परिवाराच्या वतीने करण्यात आलाय। गौरी घुमट येथील वसंत लोढा यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला। जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या हस्ते हे सत्कार करण्यात आलेत। यावेळी बाळासाहेब खताळे, मुकुंद वाळके, सुहास पाथरकर, दिगंबर गेंड्याल, संजय वल्लाकट्टी, नरेंद्र बागडे आदी उपस्थित होते। माजी नगराध्यक्ष दीपजी चव्हाण, माजी नगरसेवक संजय घुले आणि शहराचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट अभिजित पुप्पल यांचा सन्मान ठेवला। या सन्मान ठेवण्यामागचा जो उद्देश आहे की नगर शहरामध्ये ज्या पद्धतीने आज चाललंय, नगर शहराचं विद्रुपीकरण, नगर शहरातलं अतिक्रमण, नगर शहरात होणारं वेगवेगळ्या नियमाचं उल्लंघन, या विरोधात या तिघांनी जो लढा उभा केला, हा लढा फार मोठा आहे। साई मिळास सारख्या एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा, नगर शहरामधलं एवढं भव्य असं हा प्रोजेक्ट, परंतु ह्या प्रोजेक्टची माहिती आता दीप चव्हाणने दिली की कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी बेकायदेशीरित्या चालल्या। साई मिळास हा प्रोजेक्ट कोणाचा, ह्या प्रोजेक्टला आशीर्वाद कोणाचा, ही जागा म्हणजे दूध संघाचं टेंडर पासून तर सगळं हे कोण पाहत होतं हे सगळ्या नगर शहरातल्या जनतेला माहिती आहे। या शहराचे लोकप्रतिनिधी यांनी व त्यांच्या प्रमुखांनी मिळून ही जागा टेंडरच्या माध्यमातून दिली। त्या ठिकाणी असं काही मोठं स्वप्न निर्माण केलं की नगर शहरामध्ये न भूतो न भविष्यतो अशा पद्धतीचा एक चांगलं व्यापारी संकुलन, रहिवासी संकुलन उभं राहतंय। लोकांनी स्वागत केलं, परंतु हे संकुलन उभं करताना जे काही शासनाचे नियम आहेत, महानगरपालिकेचे नियम आहेत, नगर रचना खात्याचे जे नियम आहेत, हे सगळे नियम डावलून सगळ्यात महत्वाचा पर्यावरणाचा विषय, एन्व्हायरमेंटचा विषय इतका मोठा आहे की 2 लाखापेक्षा जास्त जर बांधकाम ज्या प्रोजेक्टचा होणार असेल त्या प्रोजेक्टला एन्व्हायरमेंटची परवानगी लागते। एन्व्हायरमेंट हा फार गंभीर विषय, फार महत्वाचा विषय, परंतु या प्रोजेक्टला कुठेही ती परवानगी घेतली नाही। या प्रोजेक्टच्या बाबतीत ज्या ज्या काही महानगरपालिकेच्या ज्या परवानग्या होत्या, नगर विभाग, नगर रचना खात्यानं ज्या परवानग्या दिल्या, या परवानग्या पण इतक्या बेकायदेशीररित्या दिल्या गेल्या की हे काय चाललंय नगर शहरामध्ये, हे कोणाच्या आशीर्वादाने चाललंय। महानगरपालिकेचे आयुक्त मग कशा पद्धतीनं काम करतात हे आपण आता पाहिलंय। आयुक्त हे फरार आहेत, नगर रचना विभागाच्या खात्याचे लत्तर नगरच्या सर्व वेशीवर टांगलेली आहे। अशा पद्धतीनं या भयानक अवस्थेत एवढा मोठा प्रोजेक्ट, करोडो रुपयाचा प्रोजेक्ट, कोणतीही मान्यता न घेता संपूर्णपणे बेकायदेशीररित्या हा प्रोजेक्ट उभं करतायत नगर शहरातल्या। त्यामुळं बांधकाम व्यावसायिकांमध्ये पण फार मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला। त्या ठिकाणी महानगरपालिकेत कोणत्याही गोष्टीला परवानगी पाहिजे तर आर्थिक विषयाशिवाय त्यांना परवानगी मिळेल, आणि ज्याला पाहिजे तसं नगर शहरामध्ये कुठेही किती मजली, त्याला कोणतेही 9 मीटरचा रस्ता, 12 मीटरचा रस्ता याचं कुठेही भान न ठेवता ज्याला पाहिजे तशी परवानगी या महानगरपालिकेच्या माध्यमातून। आणि माझा स्पष्ट आरोप आहे, हे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत आपल्याला माहिती आहे, जे आयुक्त आता फरार आहेत यांना त्या ठिकाणी कोणी बसवलं,
आता पण जे आयुक्त आले यांना तिथं कोणी बसवलं? ह्या शहराच्या लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार संग्राम जगतापांच्या शिफारशीनुसार हे अधिकारी आज महानगरपालिकेमध्ये येत आहेत आणि महानगरपालिकेमध्ये यांच्या आशीर्वादानं मोठ्या प्रमाणात दुर्गुत सुरू आहे. रस्ते बरोबर नाही, ठिकठिकाणी टपऱ्या. आज काय अमरधामामध्ये पण तिथं गाळे काढले. सावेड इथल्या आपल्या क्रीडा संकुलाच्या तिथं पण गाळे काढले. वेगवेगळ्या रस्त्यावर मोठमोठ्या प्रमाणात टपरे. रस्त्यातनं जायचं म्हणजे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावं लागतं. दुचाकी पण चालणं अवघड परिस्थिती. अशा पद्धतीनं मोठमोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली. अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या वेगवेगळे बांधकामं सुरू आहेत. कुठेतरी नगर शहराची ही वाईट अवस्था. हे काय चाललंय? हे शहराचं पूर्णपणे विद्रुपीकरण चालू आहे आणि ह्याला संपूर्ण महानगरपालिकेचे अधिकारी आणि आमदार, या शहराचे लोकप्रतिनिधी हे जबाबदार आहेत. यांच्याच माध्यमातून हे सगळं चाललंय. काय शहरातली अवस्था आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचा सन्मान मी ठेवलाय आज की यांनी फार मोठी कामगिरी केली आहे. नगर शहरातील जनतेनं पण आता लक्षात ठेवलं पाहिजे. नगर शहरातील बांधकाम व्यावसायिकांना पण लक्षात ठेवलं पाहिजे. नगर शहरातील सर्वसामान्य लोकांनी पण हे आपल्या शहराची अवस्था कोणत्या पद्धतीने चाललंय. काही ठराविक लोकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी अतिक्रमण चालली. तर हे सगळं थांबवण्यासाठी कुठेतरी आपण हा लढा उभा केला पाहिजे. आणि या खरं म्हणजे कायदेशीररित्या दीप चव्हाण, संजय घुले आणि ॲडव्होकेट पुप्पाल यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फार मोठ्या शक्तीच्या विरोधात त्यांनी हा लढा दिलाय. हा लढा त्यांनी एखाद्या किरकोळ, नाहीतर आपण पाहतो ना, एखाद्याचं किरकोळ अतिक्रमण असेल तर अतिक्रमण विभाग येतं, लगेच ते अतिक्रमण काढतं. यांनी एवढ्या वेळेत तक्रारी करून सुद्धा महानगरपालिकेने या सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा केला. आज जे आयुक्ताची जी आज अवस्था झाली, तर हे कोणी सर्वसामान्य लोकांनी, एका बांधकाम व्यावसायिकानं महापालिकेचे आयुक्त, तो म्हणजे दूध डेअरी, या दोघांचा सिटी सर्व्हे नंबर 1च आहे. आणि त्याची जी जमिनीची जी ज्याला आपण म्हणतात का एकरीनी, तर हा हिंद सेवा मंडळाला त्यांनी 1964 त्यांनी 3 एकर आणि 70-75 गुंठे पाणी, 4.25 एकर जवळजवळ त्यांनी करारनाम्याने 100 वर्षाच्या करारनाम्याने दिलेला होता. आणि तो प्रकरणाच्या वेळी आम्ही हिंद सेवाची जेव्हा सुरुवात झाली आणि तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला कळालं का हे इथं सुद्धा ते आरक्षण आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टीवर इथं हिंद सेवा मंडळाच्या त्या प्लॉटवर इथं पहिले आपली एक हॉस्टेल म्हणून आणि पोस्ट ऑफिस अशी विशेष बाब म्हणून कलेक्टर साहेबांनी, आणि तिथं मिल्क डेअरी त्या जागेला, असे 2 आरक्षणांच्या जागेवर विशेष, कारण की तो आरक्षणच त्याचा होता म्हणून त्यांनी परवानगी दिलेली होती 1972 ला. आणि 72 ते 75 पर्यंत त्या दोन्ही परवानग्या 85 पर्यंत होतं. आणि 85 नंतर त्या दोन्ही जागेवर रिवाईज झालेला नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना तक्रार केली रीतसर. त्यांना पहिले आम्ही संबोधित सांगितलं का अनेक लोक हे हा मुद्दा एकदम बरोबर आहे का लोकांच्याकडं टायटल ह्या लोकांनी जे कोणी ज्यांनी खरेदी केलेली आहे, खरेदीचा पार्ट दूध डेअरी कडून घेतलेला खरेदीचा पार्ट आणि तो कायदा तो वेगळा. परंतु त्या ठिकाणी नगरपालिकेकडून घेतलेली बांधकाम परमिशन, पण नगरपालिकेने त्याचा टायटल हे पाहायला पाहिजे होतं का तिथं रहिवासी झोन नसताना आपल्याला तिथं लिमिटेड, तिथं काय काय होऊ शकतो, तर तिथं एक हॉस्टेल होऊ शकतो, त्याच्यानंतर तिथं दवाखाना, ह्याच्या संदर्भातलं, त्यानंतर बँकेट्स हॉल, हे यासाठी तो आरक्षण आहे. आणि तसं असताना यांनी रेसिडेन्शियल आणि रहिवासी झोन याच्या संदर्भातलं त्यांनी परवानगी दिलेली होती. मग याच्यानंतर ते घेताना सुद्धा याच्यात 2-4 जे त्यांची चुका झाल्या, मग ते तुम्हाला सगळं माहित आहे का 1920च्या संदर्भातला 20% भरून फक्त त्यांनी परवानगी घेतलेली होती, बांधकाम परवानगी. आणि ते सांगितलेलं होतं त्यांनी का 80% उर्वरित 80% म्हणजे ते 80%ची रक्कम जवळपास 5.5 ते 6 कोटी रुपये पर्यंत ते आम्ही कंप्लिशन बांधकाम पूर्ण झाल्यानंतर भरू.
तर तो सुद्धा आम्ही मुद्दा काढला. शेवटी त्यांनी 2020 पासून 6 कोटी भरलेले नव्हते. मग आम्हाला एक सांगा, आमच्या ते सगळ्या तक्रारी जर खोटे असले असते मग 6 कोटी रुपये त्यांनी कसं काय भरून घेतले? म्हणजे पहिले 6 कोटीचा मुद्दा आला, 6 कोटीची तक्रार आमची होती, ते आमची तक्रार तिथं फुल फ्लेस मध्ये ते ऑफिसने मान्य केली, आम्ही निदर्शन आणलं नाही तर त्यांनी ते पैसे खाऊन टाकले असते आम्ही जर तक्रार केली नसते. म्हणजे महानगरपालिकेनं जनतेचे ते पैसे बुडले असते. हा एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे का 18/4/2023 आम्ही पुण्यामध्ये डिप्युटी डायरेक्टर जे नगर रचनाकारांचे जे मुख्य सचिव यांना तक्रार केली. याच्या तक्रार नंतर आम्हाला त्यांना तिथं माहित पडलं का या लोकांनी कंप्लीशन सर्टिफिकेट सुद्धा घेतलेलं आहे अपूर्ण कामाचं. मग आम्ही त्यांना सांगितलं का ते आपल्या नवीन नियमाप्रमाणे आपली महानगरपालिका झाल्यानंतर इन्व्हायरमेंट ज्याला. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.